सुद्धा ते संपर्कात असल्याचं कळतंय। बहुमतापासून काँग्रेस 2 जागा दूर आहे। बहुमतापासून काँग्रेस 2 जागा दूर असली तरी सुद्धा त्यांना हे बहुमत 113 जागाचा जो जादुई आकडा आहे तो आकडा गाठणं अतिशय गरजेचं आहे, कारण जर तो जादुई आकडा त्यांना गाठता आला नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना अपक्ष आणि मग इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल, ज्याच्यात जेडीएस आहे। मग जेडीएसची मदत जर त्यांना घ्यावी लागली तर जेडीएस पूर्ण ते वसूल करू शकतं। आधीच त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही कुणासोबतही जायला तयार आहोत, पण आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे। त्यामुळे काँग्रेसच्या समोरच्या अडचणी वाढू शकतात। म्हणूनच आता काँग्रेसला 113चा जो जादुई आकडा आहे तो गाठणं अतिशय महत्त्वाचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचलेली आहे, पण संपूर्ण बहुमतामध्ये पोहोचलेली नाहीये। काँग्रेससाठी ही थोडीशी चिंतेची बाब निश्चित आहे आणि त्याच अनुषंगाने आता काँग्रेसच्या नेत्यांनी अतिशय सावध अशी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। सर्व आमदारांना आता बंगळुरूमध्ये बोलवलं गेलेलं आहे एकत्र। तिथून आंध्र प्रदेश मध्ये हैदराबादमध्ये तेलंगणाच्या हैदराबादमध्ये त्यांना नेलं जाईल आणि तिथं हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक करण्यात आलेला आहे। या सर्व आमदारांना एकत्र करण्यासाठी जे जवळचे आहेत ते गाडीनं बंगळुरूमध्ये एकत्र येतील, पण जे दूर आहेत त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलेलं आहे। काही विमान सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। पूर्ण काळजी घेतलेली गेलेली आहे काँग्रेसच्या नेत्यांकडून की कुठल्याही परिस्थितीमध्ये दगाफटका होणार नाही, तोडफोडीचं राजकारण होणार नाही, ऑपरेशन लोटसला संधी मिळणार नाहीये। आता आपण बघणार आहोत बलूनच्या माध्यमातून या निवडणुकीमधले महत्त्वाचे मतदार, या मतमोजणीच्या नंतरचे काय प्रमुख मुद्दे काय समोर आलेले आहेत आपण जाणून घेऊया। बलूनच्या माध्यमातून आपण हे सगळं बघणार आहोत। या कानडी रणसंग्रामामधले हे प्रमुख मुद्दे आहेत। बघा या मुद्द्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय तर कानडी रणसंग्रामामध्ये भाजपच्या मिशन दक्षिणला झटका लागलेला आहे। 129 दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांमधल्या लोकसभाच्या जागांमध्ये 25 जागा एकट्या कर्नाटकमधल्या होत्या। आता काँग्रेसची सत्ता झालेली असेल आणि भाजपला सत्तेतून बाहेर जावं लागलं असेल तर अवघड आहे। आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडूमध्ये पाय रोवता आलेले नाहीयेत भाजपला। कर्नाटक हे त्यांचं प्रवेशद्वार होतं आणि या द्वारामध्येच आता त्यांना दार बंद झालंय। 6 राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत आणि या 130 जागांमध्ये केवळ 26 जागा या भाजपकडे, 29 जागा भाजपकडे आहेत। आंध्र प्रदेश, तेलंगणा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला। भाजपच्या मिशन दक्षिणला हा मोठा सेटबॅक म्हटला जातोय, कारण केरळमध्ये भाजपला यश नाहीये, तामिळनाडूमध्ये यश नाहीये, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये नाहीये। त्याचबरोबर आपण बघितलं की इकडे दक्षिणेमधल्या तेलंगणामध्ये सुद्धा भाजपला यश फारसं मिळताना दिसत नाहीये। जेडीएसचे उमेदवार 28 जागांवरती पुढे आहेत। काँग्रेस सोबळावर की अपक्षांची मदत यामध्ये अडकलेला, या 2 प्रश्नांच्या मध्ये सध्या काँग्रेस अडकली आहे। बहुमतापासून 4 जागा दूर आहे, पण या 4 जागा खूप मोठी डोकेदुखी ठरू शकतात काँग्रेससाठी। 113 हा जादुई आकडा आहे आणि तो जादुई आकडा कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला गाठावाच लागेल। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी बंगळुरूहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, जर काठावरचं बहुमत असेल किंवा बहुमताच्या अलीकडे अडकली म्हणण्यापेक्षा अडखळली काँग्रेस, तर काँग्रेसला अपक्षांची मदत घ्यावी लागेल, काँग्रेसला जेडीएसची सुद्धा मदत घ्यावी लागेल। सत्तेचं पूर्ण समीकरण बदलणार आहे। जे निकाल येत आहेत त्याच्यामध्ये 500 मताचा, 700 मताचा, 1000 मताचा काही ठिकाणी फरक आहे। त्यामुळे एकदा मला वाटतं संपूर्ण निकाल हाती आल्यानंतरच त्याच्यावर आपण भाष्य। तर राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते, ते म्हणतात की आता काही मतांच्या अंतराने ह्या सगळ्या जात आहेत आणि या सगळ्याबद्दल प्रशांत लीला रामदास यांच्याकडे आपण जाऊया। प्रशांत, महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सत्ता बदलाचे संकेत संपूर्णपणे प्राप्त झालेली आहे, भारतीय जनता पक्षाची सत्ता ही आता कर्नाटकमधून जाताना पाहायला मिळत आहे। त्याचमुळे DK शिवकुमार असो, सिद्धरामय्या असो, मल्लिकार्जुन खरगे असो किंवा कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला असो, या सगळ्यांची एक बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि सोबतच या दरम्यान कुठल्याही आमदारांना दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत हे सगळे आमदार बेंगळुरूमध्ये पोहोचणार आहे आणि सोबतच विधिमंडळ पक्षाची देखील उद्या बैठक बोलवण्यात आली आहे। सोबतच ज्या पद्धतीनं विलास आपण प्रश्न विचारला होता
की समजा जो बहुमताचा आकडा आहे, जो जादुई आकडा आहे, मॅजिक नंबर आहे, तो जर मॅजिक नंबर काँग्रेसला मिळत नसेल तर त्यांच्याकडे काय उपाय आहे? तर अशा वेळी आता काँग्रेसनी जे अपक्ष उमेदवार विजयी होऊ शकतात त्यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केलेली आहे आणि सोबतच भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसची सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। या सगळ्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसनी ज्या पद्धतीने चर्चा केली होती आणि पुढे म्हटलं होतं आमच्याकडे 50 पेक्षा जास्त हे जेडीएसकडे असेल तर आम्ही निश्चितपणे आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं तरच आम्ही कुठल्या भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेसला असो आम्ही पाठिंबा देऊ। पण ते आता ती स्थिती जवळपास मावळताना दिसत आहे। जवळपास 112-113 जवळपास जे जागा आहेत त्या बहुमताचा आकडा आहे त्यापासून काही जागा साधारणतः काँग्रेस दूर आहे, त्यामुळे त्या प्रकारची रणनीती आता आखल्या जात आहे आणि यातून कुठेतरी मार्ग निघावा असाच प्रयत्न खास करून केला जात आहे काँग्रेसच्या वतीने। आणि या सगळ्या घडामोडीमध्ये आता काँग्रेसचे कार्यकर्ते देखील याला इथे सुरुवात झालेली आहे। एक काँग्रेसचे कार्यकर्ते इथे येताना पाहायला मिळत आहे। विलास, महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या जिथे आता सेलिब्रेशन होणार आहे ते जर बघितलं आपण तर मी माझ्या जे खास करून जे विजय आहेत संदीप पवार त्यांना विनंती करतो की आता पहा, ज्यावेळी आम्ही सकाळी इथे आलो होतो त्यावेळेस इथे कुठल्या प्रकारची गर्दी नव्हती, 1-2 कार्यकर्ता होते, पण आता कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू वाढत आहे आणि लोक इथे यायला सुरुवात झाली। या सगळ्यांची आपण काही लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्यांचं जर बघितलं तर संपूर्ण हे जे आहे परिसर भरून दिसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे आता जर बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील यायला सुरुवात झाली आहे। समोर आता जर बघितलं आता पहा